वंजारी ये सेंटर पर ही मौजूद थे। जैसे उन्हें पता चला कि विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता कॉलेज का घेराव करने आ रहे हैं या कॉलेज में मिलने आ रहे हैं, तो उन्होंने गेट लगा दिए। विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं को अंदर आने से मना कर दिया। फिर जब हमारे द्वारा उनको बोला गया कि अगर से अंदर नहीं आने दिया गया तो गेट तोड़ा जाएगा, तब फिर गेट खुला, तब हमें अंदर जाने दिया गया। अंदर जाने के बाद में पुलिस प्रशासन द्वारा हमारे जो संगठन मंत्री है, महानगर संगठन मंत्री अमित पटले, उनके ऊपर मारहाण की गई, उनके कपड़े फाड़े गए। और इतना ही नहीं, जब उन्हें पुलिस स्टेशन लेकर आया गया तो पुलिस स्टेशन में भी उनके साथ मारहाण की गई। तो आज आप आंदोलन कर रहे हो, उसकी क्या मांग है? हमारी मांग बस इतनी है कि जो पीआई और पीएसआई है, उन्हें यहाँ पर बुलाकर माफ़ी देने लगा है। और अगर से इनके विरुद्ध कार्रवाई नहीं होती है तो विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेगा। आमची मागणी फक्त एवढीच आहे, सगळ्यांना माहीत आहे की काल झालेल्या हे जे पेपर होता PhDचा, हे जे PhD फेलोशिपचा पेपर होता हे फुटलेलं आहे। हे पेपर फुटीच्या प्रकरणात जेव्हा आमचे संघटन मंत्री, आमचे विद्यार्थी परिषदचे जेव्हा कार्यकर्ते तिकडे जातात कमला नेहरू महाविद्यालयात, त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांद्वारा PI द्वारा आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते। आणि फक्त मारहाण नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना अभद्र शिव्या आणि संघटनेला पण अभद्र शिव्या देण्यात येते। अशा प्रकारच्या आपण सत्य आणि अहिंसा हा सांगतो नेहमीच, आणि सत्य अहिंसा सांगितल्यावर इथे कुठे अहिंसाचं आपण हे केलं आहे। तर या प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा मारहाण होते तर आम्ही आज सक्करदरा पोलीस स्टेशनाचा घेराव केला आहे। आणि आमची मागणी फक्त एवढीच आहे, जोपर्यंत ते PSI आणि ते PI इथे येऊन विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी मीडियासमोर माफी मागणार नाही, तोपर्यंत आमचे एकही कार्यकर्ता इथून उठणार नाही, अशी मागणी आमची आहे आज। आणि तिथे पेपर फुटले, त्यामुळे काय होत आहे की दरवेळेस पेपर फुटीचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहे। आणि पेपर फुटल्यामुळे मग शेवटी निर्णय घेतात की जे परीक्षेला बसले सगळ्यांना फेलोशिप द्या, तर हेही योग्य नाही।